झालं की नाही पॅकिंग? हे काय झालंय, लय टाइम जातो पॅकिंगला. ते पहिले पार्सल होते ते झाले टाकून, त्याच्या पिशव्या आधीच तयार करून ठेवले होते ना. मंडळी दाखव ना पॅकिंग कसं पार्सल कसं पाठवलं जातं. हे पहा मंडळी, ही 1 किलोची पॅकिंग आहे. हे पहा, हे 1 किलो पूर्ण डबल टिबल गोणीमध्ये पॅक केलेले आहे. वा, जवळपास 1 2 3 4 पदरी गोणीमध्ये. 4 म्हणजे असं केलं होते, परत 6 पदरी होते. अंदाज घेऊन घेऊन पॅकिंग करायला लागतं असं पूर्ण. हे पहा, ही 1 किलोची पॅकिंग आहे. अजून बरेच पार्सल आहेत, पण म्हणलं आता दादू झोपलाय तोवर एक 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 पॅकिंग करून घ्यावा, कारण जास्त वेळ आहे ना पॅकिंगलाच जातोय. पॅकिंग कसं व्यवस्थित पोच झालं पाहिजे ना. आपल्याला शेतकरी मंडळींनी आपल्या भरोश्यावरती घेतलेलं राहतं. आपली पॅकिंग व्यवस्थित असली म्हणजे कसं टेन्शन नाही. हे पहा बरं कसं एकदम टाईट फिट. याच्यावरती मस्तपैकी इकडून पाठवणाऱ्याचं नाव, इकडून ज्याला पाठवायचंय त्याचं नाव, पिनकोड, परत आपली महत्वाची टीप इथं लिहिलेली राहते पूर्ण. असं मस्तपैकी पांढऱ्या पॅकिंग मध्ये राहतं. आणि ते असं गठुडं करून न्यायला बरं वाटत नाही. असं कसं अट्रॅक्टिव्ह दिसतं, जरा दिसण्याला लय महत्व आहे का. पोस्टाने येतात जिथं ऑर्डर दिली तिथं. तुमच्या हे एक भारी आहे, वजन कमी असल्यामुळे म्हणजे 4-5 किलो पर्यंत मस्तपैकी आपण पोस्टाने पाठवू शकतो डायरेक्ट आपल्या गावामध्ये. म्हणजे कसं लय लांब जायची गरज पडत नाही. प्रत्येक गावात प्रत्येक एरियामध्ये कसं पोस्ट ऑफिस असतंच, फक्त त्याच्यासाठी पिनकोड महत्वाचा. आणि महत्वाचं म्हणजे दशरथ घासाचं बी हे शेळी पालनामध्ये वापरलं जातं बरं का मंडळी. म्हणजे जवळपास मला 20-25 फोन तर गाई पालनासाठी आलेले आहेत. तर मंडळी, ज्यांना कुणाला शेळी पालनासाठी चाऱ्यासाठी दशरथ घासाचं बियाणं पाहिजे त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा, कारण बियाणं जे आहे ते थोडंच राहिलेलं आहे. परत कधी उपलब्ध होईल सांगता येत नाही, कारण हेच उपलब्ध करता करता आमचे नाकीनं आलेले, तर बी अगदी थोडंसं राहिलेलं आहे. आणि शक्यता कमी आम्ही परत उपलब्ध करू, म्हणून भाव रोज वाढत चाललेली आहे त्याची. आणि काय होतं मग नंतर माणसाला महाग वाटत. तर त्याच्यामुळे ज्यांना कुणाला पाहिजे किंवा बी संबंधित ज्यांना कुणाला काही माहिती विचारायची आहे तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अजून पार्सल पॅकिंग करायची मला.